पाहतोय 3.5 वर्षाच्या चिमुकलीवरती अत्याचार करून तिची हत्या करण्यात आलेली आहे आणि त्यामुळे भोर नसरापूरमध्ये ग्रामस्थ आक्रमक झालेले आहेत। त्यांचा रोष ते व्यक्त करत आहेत। आरोपीला आमच्या समोरच फाशी द्या असं म्हणत ग्रामस्थांचा आक्रोश मगासपासून सुरू आहे। तेथील ही दृश्य आहेत। घटनेच्या निषेधार्थ नसरापूरमध्ये महिलांकडून देखील मोर्चा सुरू आहे। मोठ्या संख्येने ग्रामस्थ एकवटलेले आहेत आणि या नराधमाला फाशीची शिक्षा द्या, आमच्या ताब्यात द्या, आम्ही त्याला शिक्षा देतो अशी मागणी या संतप्त महिलांची आहे। नसरापूरमध्ये चिमुकलीवरती अत्याचार करून हत्या करण्यात आलेली आहे आणि याच घटनेचा निषेध म्हणून मोठ्या संख्येने ग्रामस्थ एकवटलेले आहेत। आरोपीला आमच्या ताब्यात द्या असं म्हणत ग्रामस्थ आक्रमक झालेले आहेत। नसरापूर भोर येथील ही दृश्य आहेत आणि गेल्या काही तासांपासून ग्रामस्थांचा आक्रोश आपल्याला पाहायला मिळतोय। पोस्टर घेऊन ग्रामस्थ रस्त्यावरती उतरलेले आहेत। पोलीस हे आवाहन करत आहेत। आरोपीला योग्य ती शिक्षा देण्याचं आवाहन हे पोलीस करतायत। मात्र यापुढे ग्रामस्थ मात्र आक्रमक झालेलं चित्र ह्या ठिकाणी पाहायला मिळतंय। आरोपीला आमच्या ताब्यात द्या, ग्रामस्थ आक्रमक झालेले आहेत। ग्रामस्थांचा हा संताप अनावर झालेला आहे आणि त्यांना शांत करण्याचं आवाहन प्रशासन करत आहे, पोलीस करत आहेत। मात्र ग्रामस्थ हे ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये असताना आपल्याला पाहायला मिळत नाहीये। आपण मुख्यमंत्री महोदयांकडे एक निवेदन नेऊन भोरचे आमदार हे या संपूर्ण प्रकरणा ठिकाणी आहेत, घटनास्थळावरती आहेत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याजवळ देखील ते संपर्क करणार आहेत। मागे अगदी काही वेळापूर्वी अशा घटना सातत्यानं वाढत असताना आता पुन्हा एकदा भोरमध्ये ही घटना समोर आलेली आहे आणि त्यामुळे ग्रामस्थ आक्रमक झालेले आहेत। आमदार महोदय या ठिकाणी येऊन ग्रामस्थांना आवाहन करत आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काही वेळापूर्वी त्यांनी संपर्क केला, मात्र ते एका मीटिंगमध्ये असल्यामुळं नंतर या सगळ्या प्रकरणावरती प्रतिक्रिया देईन असं त्यांनी म्हटलेलं आहे आणि त्याचमुळं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याजवळ सातत्यानं ते संपर्कात आहेत। त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या संपूर्ण घटनेवरती काय नेमकी प्रतिक्रिया देणार आहेत हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र आमदारांकडून ग्रामस्थांची समज काढली जाते, मात्र ही घटना तशी संतापजनक आहे आणि निर्गुण हत्या केल्याप्रकरणी ग्रामस्थ आक्रमक झालेले आहेत। भोरच्या नसरापूर येथील एका निष्पाप 3.5 वर्षाच्या बालिकेला एका नराधम वयोवृद्धानं जनावरांच्या गोठ्यामध्ये नेऊन अत्याचार करून खून केल्याची घटना समोर आलेली आहे आणि त्याच घटनेच्या निषेधार्थ हे संपूर्ण ग्रामस्थ रस्त्यावरती आलेले आहेत। पोलीस देखील ह्या ग्रामस्थांना आवरण्याचं काम करतायत। मात्र ग्रामस्थांचा रोष, ग्रामस्थांचं राग हा आपल्याला या सगळ्या घटनेमधून आपल्याला पाहायला मिळतोय। भोरमधील नसरापूरमध्ये ही अतिशय संतापजनक आणि क्रूर हत्या केलेली आहे आणि त्याचा संताप आपल्याला या दृश्यांमध्ये पाहायला मिळतोय। भीमा कांबळे असं नराधाम आरोपीचं नाव आहे आणि त्यानं खाऊचं आमिष दाखवून जनावरांच्या गोठ्यामध्ये नेऊन सीएम साहेबांचा फोन आला गृहमंत्र्यांचा, आपल्या संग ते बोलतील, शांत बसा। तेवढं फक्त या फोनवर साहेबांनी स्पीकर इथे जाहीर होईल, माईक दे इकडे, साहेबांची बोला। हा मी सांगितले, पण त्यांनी एकदा फोनवर स्पीकरवर बोलले तर विषय बराच मोब आहे, कमीत कमी 2-3 हजार। शंकर
दांडेकर हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळ फोनवरून संवाद साधण्याचा प्रयत्न करत आहेत. पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक या ठिकाणी आहेत. पुणे नसरापूरमध्ये 4 वर्षीय चिमुरडीची हत्या करण्यात आलेली आहे, अत्याचार करून हत्या करण्यात आलेली आहे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळ हे सातत्यानं संपर्क करण्याचे दृश्य आपण पाहतोय. मोठ्या संख्येनं ग्रामस्थ एकवटलेले आहेत, संताप आहे आणि अतिशय निर्गुण हत्या करण्यात आलेली आहे आणि त्यांचा संताप हा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. आरोपी अटकेत आहे आणि सोबतच पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप गिल हे देखील या ठिकाणी घटनास्थळावरती आहेत. पण आम्ही बोललो आता त्यांची चर्चा चालू आहे. आदित्य इतर बोलतोय आता फडणवीस साहेबांचं पण बोललं पाहिजे. लोक ऐकायचं मग आवाजच येत नव्हतं. मानसिकच नाही ऐकायची काय. महिला बालकल्याण मंत्री आदित्य तटकरे बोलतात. त्यांची पण चर्चा तीच चालू आहे. आपण फडणवीस साहेबांची त्या पण चर्चा करत असतात जेणेकरून मुलींना न्याय मिळेल आणि अशा घटना समाजात परत घडणार नाही अशा पद्धतीने तेही काम करतात. तर त्यांचं म्हणणं आता असं होतं बाबा मी पण फडणवीस साहेबांशी बोलते. आता त्यांचा फोन आला होता पण कोण ऐकायच्या मनस्थितीत नसल्यामुळं सीएम साहेबांचा 2 वेळा फोन करत झाला. मीटिंग चालू असताना त्यांनी आपला 2 वेळा फोन केला. हो मीटिंग चालू आहे. माझाही फोन झाला त्यांच्यासोबत. तर त्याच्यामध्ये आपण हे करतोय सरकारी वकील हो मी तेच सांगतो त्यांना ताई. चालेल. नावं पण आपण चांगली काढून घेऊ. त्यांच्यात कोण नाव असेल तर त्यांनी सांगावं आणि आपण हे करू. एसपी सोबत पण परत बोलू त्या संदर्भात. ठीक आहे ना. हो ठीक आहे. आता झालं की काय कोण बोलले साहेब? बोलले आता ऐका ना. आता तुम्हाला आमची विनंती आहे. अरे इको कोणी केला? इको बंद करा ते. फडणवीस साहेब स्वतः बोलत होते. ठीक आहे तुमच्या मनात राग आहे त्याबद्दल आमचं काही दुमत नाही. आम्ही तुमच्या बरोबर आहे. परंतु आपल्याला आता आपण चर्चा केली. आपण तुमच्या गावातले 8-10 लोक प्रमुख जमा एकत्र आपण फडणवीस साहेबांची वेळ घेऊ, समक्ष भेटू. त्यांनी निरोप दिलाय तुम्हाला जो सरकारी वकील लागेल तो वकील देऊ. फास्ट ट्रॅकवर केस घेऊ आणि या आरोपीला लवकरात लवकर सजा कशी होईल यासाठी काम करू. तुम्हाला जे काय सहकार्य लागेल ते सर्व सहकार्य करू. अजिंक्य तुमची कमिटी आली की फडणवीस साहेबांशी बोलू ना आपण. कृपया शांतता राखा. ऐका ऐका 2 मिनिटं. मी आपल्याला विनंती. नसरापूर प्रकरणाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेतलेली आहे. कठोर कारवाईचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले आहेत. नसरापूर प्रकरणाची आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याजवळ संवाद साधलेला आहे. पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षकांनी कठोर कारवाईचे निर्देश दिलेले आहेत आणि सोबतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील या प्रकरणाची दखल घेतलेली आहे आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये कठोर कारवाई करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले आहेत. नराधमाला कठोर शिक्षेची मागणी एकीकडे होत असतानाच आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील या प्रकरणात कठोर कारवाईचे निर्देश दिले. BNS कायद्याप्रमाणे 137(2), 103, 64, 74, 140(1), 140(3), पॉक्सो कलम 4, 6, 8, 12 तहत FIR क्रमांक 169/2026 राजगड पोलीस स्टेशन या ठिकाणी दाखल करण्यात आलेली आहे. पुढील तपास हे चालू आहे. आरोपीला अटक केल्यानंतर आता पुढे तपास आमचा चालू आहे. 4 वर्षाची निष्पाप चिमुकली तिच्यावर 60 वर्षाच्या क्रूर अत्याचार केला. हे ऐकूनच अंगावर शहारे येतात. त्या लेकराचा काय दोष होता? या प्रकरणाबाबत पुण्याच्या SP आणि संबंधित अधिकाऱ्यांशी माझं बोलणं झालं.
आरोपीला तात्काळ ताब्यात घेण्यात आलंय. हे प्रकरणात जलद गतीने कठोर कारवाई व्हावी अशा स्पष्ट सूचना राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री देवाभाऊंनी पण दिल्या. आता या राक्षसाला नव्या पॉक्सो कायद्याअंतर्गत फाशीची शिक्षाच व्हायला हवी, यासाठी आम्ही सुद्धा पाठपुरावा करणार आहोत. पुणे पोलीस अधीक्षक संदीप गिल आणि सोबतच चित्रा वाघ यांची ही प्रतिक्रिया आपण ऐकलेली आहे. कठोरात कठोर कारवाई केली जाईल असं पुणे पोलीस अधीक्षक संदीप गिल यांनी देखील म्हटलेलं आहे. आरोपी ताब्यात आहे आणि या सर्व प्रकरणात आता ग्रामस्थांचा संताप देखील पाहायला मिळतोय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील या संपूर्ण प्रकरणाची दखल घेतलेली आहे आणि आरोपीची चौकशी सुरू असून या संपूर्ण प्रकरणानंतर ग्रामस्थ एकवटलेले आहेत. ग्रामस्थांचा संताप पाहायला मिळतोय. आरोपीला आमच्या ताब्यात द्या अशी मागणी सध्या भोरमध्ये ग्रामस्थांनी केली आहे. मेरी बात हो गई. उन्होंने कहा है कि जो आरोपी है उसको अरेस्ट कर दिया है. उनको मैंने एक डिटेल नोट भेजने के लिए भी कहा है कि कौन से कलम लगाए, लेकिन अभी वो बच्ची जो है उसमें तो वो मृत हो गई है. बहुत दुख भरी बात है. माता पिता जिस प्यार से अपने बेटी को बढ़ाते हैं, ऐसी स्थिति में अगर कोई इस विकृत व्यक्ति ने जो अत्याचार उस पर किया है वो बहुत ही एक मुझे हिंसात्मक तो है ही, लेकिन मानव अधिकार का उल्लंघन भी उसमें हो गया है. तो मैं उसका निषेध करती हूँ और जल्द से जल्द फांसी की सज़ा ऐसे केस में मिलनी चाहिए. ये जो लोगों की मांग है वही मेरा भी सूचना है. जी घटना घडली ती अतिशय निंदनीय आहे आणि माझ्या कुटुंबासोबत जर का अशी घटना घडली असती तर माझी प्रतिक्रिया जशी असती तशीच प्रतिक्रिया आज मंत्री असताना आमची असणार आहे. अर्थातच कायद्याच्या नुसार त्या व्यक्तीवरती कडक कारवाई व्हावी असे आमचे 100% प्रयत्न असतील. नीलम गोऱ्हे आणि गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची प्रतिक्रिया आपण ऐकलेली आहे. कठोरात कठोर कारवाई या नराधामावरती केली जाईल. तुमचं सीएम सरांशी बोलणं झालेलं आहे. काय ही काल जी घटना घडली ती अतिशय दुर्दैवी निंदनीय आहे. याचे कधी कुणालाही मनाला न पटणारी आहे आणि त्या आरोपीला कडक आणि कमीत कमी वेळेमध्ये आणि लोकांच्या म्हणण्यानुसार फाशीचीच शिक्षा झाली पाहिजे म्हणून आपण सर्व मागणी करत असताना काल पालकमंत्री महोदय सुनेत्रा वहिनी बोलल्या, काल SP आले होते, मी स्वतः सर्वांशी बोललो आणि आज फडणवीस साहेब स्वतः बोलल्यात आणि आदित्य तटकरी पण बोलल्यात की आपण ह्या फास्ट ट्रॅकवर घेऊ, जे सरकारी वकील चांगला लागेल तो देऊ आणि या आरोपीला कडक आणि लवकरात लवकर सजा देऊ. ग्रामस्थ म्हणतात घटना झाल्यानंतर काल तुम्ही येणं अपेक्षित होतं. मी इथंच होतो, मी बोरमध्ये होतो आणि मी उपसभापती बरोबर होतो. ही घटना कळल्या मी गेलो, लगेच PI ला फोन केला, आरोपी अटक केलाय. मी म्हणत होतो अटक करण्यापेक्षा लोकांनी जर हातात घेतला असता तिथंच मारला असता तर मी त्याचं समर्थन केलं असतं. परंतु पोलीस स्टेशनला तो हजर झाला आणि नंतर पोलिसांनी कारवाई केली. आक्रमक आहे, बरोबर आहे, आम्ही त्यांच्या बरोबर आहे, त्यांच्या भावना आम्ही समजू शकतो. परंतु काही कायदा आहे, कायद्याच्या प्रोसिजरने जाऊन आपल्याला शासन त्याला करावं लागणार. आता सगळे कोण म्हणलं, सर्वच काम करतात ना, काम सर्वांचं चालू आहे. आरोपी अटक आहे, परंतु त्याला आता अटक असल्यामुळे त्याला आता शासनाच्या काही जी प्रोसिजरनी आहे त्या प्रोसिजरनीच काम करावं लागणार आहे. आता ही घटना चालन आणि मी ग्वाही देतो, मी स्वतःचा लीड घेणार आहे आणि अशा घटना घडू नये म्हणून भविष्यात अधिवेशनामध्ये आम्ही त्या ठिकाणी मान्यता घेऊ की कुठेही घडू नये ही घटना. अशा आरोपीला जागेवर शिक्षा झाली पाहिजे. मी बघा शेवट ही प्रत्येक जण आक्रमक आहे मला मान्य आहे, परंतु काही गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजे. ज्या आपल्या हातात नाही काही गोष्टी समजून घेऊन आपण या मुलीला न्याय कसा मिळेल यासाठी प्रयत्न केला पाहिजे. नाही अजिबात नाही. हिंदी मराठी.
स्थानिक लोकप्रतिनिधी शंकर मांडेकर यांची प्रतिक्रिया आपण ऐकलेली आहे. हे प्रकरण फास्ट ट्रॅकवरती चालेल आणि या नराधमाला कठोरात कठोर कारवाई केली जाईल अशी मागणी देखील त्यांनी केलेली आहे. आरोपीला आमच्या ताब्यात द्या असं ग्रामस्थांची मागणी आहे. ग्रामस्थ आक्रमक झालेले आहेत. नसापूर प्रकरणातील नराधमावरती कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी एकीकडे ग्रामस्थांनी केली आहे, तर दुसरीकडे आता राजकीय प्रतिक्रिया देखील समोर येताना पाहायला मिळत आहेत. चित्रा वाघ, गृहराज्यमंत्री योगेश कदम आणि सोबतच इतर नीलम गोरे आहेत यांसारख्या राजकीय प्रतिनिधींनी आता कारवाईची मागणी केली आहे.